DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। यवतमाळ जिल्ह्यात 4 शेतकरी गटांना फिरते मासळी विक्री वाहनांचे वितरण। शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बांधवांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाने विविध पूरक व्यवसायांच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या आहेत। त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील 4 शेतकरी गटांना फिरते मासळी विक्री वाहन वाटप करण्यात आले। या वाहनांमुळे शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी केले। पालकमंत्री श्री राठोड म्हणाले की ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे। मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये शेतकरी गटांना फिरते मासळी विक्री वाहन उपलब्ध करून देण्यात येत आहे। यामुळे शेतकरी व महिला बचत गटांना व्यवसाय वृद्धीसाठी मोठी मदत होईल। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय म.व्ही. जयस्वाल, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी बाम झाडे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते। या वाहनांमुळे ग्रामीण भागातील मत्स्य व्यवसायाला नवे बळ मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस हातभार लागेल, असा विश्वास पालकमंत्री श्री राठोड यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.